आता आपण बातमी पाहतोय रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांची। बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते की नाही, उद्धव ठाकरेंनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं। रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना हे थेट आव्हान दिले। दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणं उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे, मला लोकांसमोर घोषणा करायला लावली। रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। तर उद्धव ठाकरेंची आणि माझी नार्को टेस्ट करा, सत्य सर्वांसमोर येईल, असंही रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे। हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी? तुमचा मुलगा आहे ना, तो बछडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांचे हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही, आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं? ते महाराष्ट्राला कळू देत, मी नाही बोलणार होते, हळूहळू देईल ते। हे वास्तव आहे सगळं। ही कसली कुठली भूमिका आहे ती? यांना विचारतो कोण? या अंगावर सोडली नाही, त्याचा घाबरण्यापैकी मी नाही, रामदास कदम नाहीये बांधणार। आधी 2 वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या भोवती डॉक्टरचे उपचार चालू आहेत असं सांगा। तशा पद्धतीने मी संध्याकाळपासून 2दा स्टेटमेंट दिली, आणि नंतर 8 वाजता तेव्हा ठाकूर नाहीये, खासदार ठाकूर आज नाहीत आमच्या, ते माझ्यासोबत होते। मग 8 वाजता मला सांगितलं त्यावेळेला संध्याकाळी, नेमकं टाइम माहिती तर माहिती नाही, की साहेब गेले म्हणून तुम्ही सांगा पप्पांसमोर। गेलो मी, आता जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय। होऊन जाऊ दे एकदा, उद्धवजींचे आणि माझे नागपूर होऊन जाऊ दे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे। भाषणाच्या ओघाओघामध्ये मी ते काल बोलून गेलो। तर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे, हे महाराष्ट्र जनतेला कळू देत। वाघाचा जो कासुराचा मुखवटा त्यांनी घातलाय ना, तो वाघ नाही आहे, हे लांडगा आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत।